नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो रत्नागिरीला आणि रत्नागिरीला आता जाणार आहोत आपण गणपतीपुळे मंदिरात. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कसा प्रवास होता, थोडंफार दाखवला. आणि आत्ता आम्ही करणार आहोत नाश्ता. आमचे सगळे आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता नाश्ता करतोय. तर तुम्हाला दाखवतो नाश्ता काय आहे. सकाळ नाश्ता आलेला आहे, कांदा पोहे. नंतर आमचा नाश्ता चालू आहे इकडे बघा. आणि इकडे मस्त चेतन पण नाश्ता करतोय, कांदे पोहे सकाळ. इथे जगदीश आला, जगदीश पण आहे. हे घर मालकांची अजून तयारी झालेली नाही. आणि इकडे या नाश्ता करायला मस्त सकाळ कांदा पोहे भेटलेत. बाबा या नाश्ता कांदे पोहे टेस्ट केलेत, एक नंबर झालेत. इकडे बघा जगदीश आहे आणि इकडे चेतन पण आहे. निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेताना शांताराम मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बघा बाजूला बॅकग्राऊंडला बघा कशी झाड आहेत आणि चहाची मजा घेतोय. आणि इथे बघा चहाचा मस्तपैकी आस्वाद घेते. भारी फिलिंग ना, कोकणातला सकाळ चहाचा आनंद. आणि इथे वरती आहे ना एक पक्षी आला, बघा गेला तो बघा. कोणता पक्षी माहिती नाही, मस्त एकदम भारी. आपल्या व्हिडिओ मध्ये पण दिसला, गरुड पक्षी आहे, मोठा पक्षी होता. आणि आजूबाजूचा परिसर बघाल ना, आता सगळीकडे झाड आहेत, एकदम निसर्ग रम्य असा परिसर आहे. आणि माती बघा, खाली जी माती बघाल ना ती लाल माती आहे. तर कोकणातलं हे वैशिष्ट्य आहे की माती ही लाल माती आहे. म्हणजे सगळीकडे जाल ना तिकडे लाल माती दिसते. आणि आत्ता इकडे सर उभे राहिलेत. चेतनचं फोटोशूट करायचं आहे म्हणून तो रेडी झाला. आणि इकडे शांताराम पण आहे, समोर बाबा पण आहेत आमच्यासोबत. आम्हाला माहिती सांगतात काय काय आहे, पक्षी वगैरे झाडं वगैरे सांगतात. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत पुढच्या प्रवासाला. त्याआधी बरेच काय शूट घ्यायचे आहेत, तर जेवढं तुम्हाला शक्य होईल दाखवता येईल तेवढं सगळं दाखवणार आहेत. आणि कोकणातला पारंपरिक घर जे खूप आता भेटत नाही बघायला, ही मजा जी घरात होती ती आत्ताच्या नवीन घरात नसते. पण लोक आता ह्या घराची आपल्याला बघा माणूस आला. आम्हाला हा सुख अनुभवायला मिळाला आज प्रवीणच्या मार्फत. त्यामुळे प्रवीणला खूप खूप धन्यवाद. कोंबडा आहे ना सकाळपासून बांग देतोय आम्हाला. आता बघूया आता सकाळपासून कोंबडा 6:30 वाजल्यापासून बांग देतोय. आणि इकडे बघा मस्त एकदम हवा वगैरे सुटली. तो पक्षी आहे ना मगाचपासून तिकडे घिरट्या घालतोय. आणि इथे समोर झाड आहे, फणसाचं झाड आहे. इकडे सगळे झाड आहेत, फणसाचे आंब्याचे वगैरे झाड आहेत. आणि हे बघा इथे एक नारळाचं झाड पण आहे. तर आता आजूबाजूचा परिसर जरा फिरतोय. इथे मस्त एकदम झाडं बिडं आहेत आणि खाली एक विहीर आहे, विहीर पण बघायला जातोय. तर आमची मंडळी सगळी रेडी झाली, अजून 2 माणसं तयार होत आहेत. जगदीश आहे, चेतन, शांताराम. आणि इकडं बघा इकडे सगळी झाडं आहेत बघा, कोंबड्याने पण बांग दिले. आणि आजूबाजूचा परिसर बघा. आणि ही आहे खूप फाट्यांची. आणि ही पायवाट आहे जी खाली विहिरीवर जाते. तर आम्ही आता असं सहज बघत होतो इथे, तर आम्हाला ते विहिरीवरती जरा म्हणजे जाण्याचा मोह झाला आहे. तर आम्ही आता जाऊन गावची विहीर, आता सगळीकडे घरोघर नळ आहेत पण आम्ही विहीर बघायला चाललो आहे आता. हे बघा इथे मस्तपैकी एक विहीर आहे, पाणी आहे. आणि ही बघा ती विहीर खोल्यावरचा आकाश दिसते पाण्यात. पाणी खोल गेलं, एकदम भारी इकडचं वातावरण बघा. बघा आजूबाजूचं गावची घरं बघा. इथे ओरी गावात आलो आहे आम्ही, ओरी, रत्नागिरीतला ओरी गाव. एक नंबर आहे इकडं सगळं. सर आलेत कोकण फिरायला आणि फोटो तरी सकाळपासून 100 फोटो तरी मिनिमम झाले असतील. मॅक्झिमम माहिती नाही किती आहेत ते. 101 पोस्ट देत आहेत
आणि चेतन सरांचे व्हिडिओमध्ये आपला फोटोशूट चालू आहे. खतरनाक पोज आहेत, पोजिंग. कोकण फिरायला आलेत आणि फोटोशूटची मजा घेत आहेत. आणि आम्हाला फोटोग्राफर पण भारी भेटला आहे, प्रोफेशनल फोटोग्राफर जगदीश लिंबोडकर. कोकणातला भेटलेला बॅकग्राऊंडची पुरेपूर फायदा उचलत आहेत. एक नंबर. चेतन भारी फोटो दिसतोय याच्यात, मस्त. तर इकडे बघा केळीची वगैरे झाडं आहेत आणि हे ठेवलं गवत शेतीसाठी काढलेलं आहे. शेतीची मशागत करतात ना त्यावेळेस हे सगळं गवत वापरतात. आणि इकडे आहे जनावरांचा गोठा. हा बघा, तो पण आता खूप कमी दिसतो. आणि हे बघा, हा जो गोठा असतो तो जनावरांसाठी असतो. पावसाळ्यात जनावरांचं घर आहे, तर हे घराच्या बाजूलाच असतं. आणि इकडे बघाल ना तुम्ही, तर इकडे ही आहे पावसाची सोय. म्हणजे आपल्याला गावी जे चूल पेटवतात ना त्यांची सगळी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत, पावसात उपयोगात येतात. आणि ते तिकडे खोपीमध्ये भरून घेतात. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर आहेत, त्यामुळे ते चांगले सुकतात पण उन्हाने. आणि पावसाळ्यात मस्त पेटतात. गावी अजूनही चूल वापरतात सगळीकडे. तर हा आजूबाजूचा परिसर एवढा भारी आहे. आणि आमची मंडळी आलेली जरा सल्ला मसलत करतात, म्हणजे बातचीत चालली आहे. तर बघूया. तर आता निघालो आम्ही घरातून. इकडे बघा, इथं पाठी वरती घर आहे आणि इकडून आम्ही आता रिक्षा आली ना रे, रिक्षा आहे ना जगदीश? बहुतेक गाडी कोणती आहे बघायची आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे. विनोद, मी काय बोलतो, आता गाडी आहे की बस नाही? आता आपण सध्या रिक्षाने जाणार. हां, विचार नाक्यावर मेन रोड. हां, आणि मग तिथून बस. ओके. तर आता सगळेजण आम्ही खाली जातो मेन रोडवरती. तर पुढे बघूया, हे सगळं गावचं चित्र असं एकदम भारी वाटतं. फायनली किती रिक्षा आहे? 2 आहेत. आणि 2 रिक्षा आलेल्या आहेत आम्हाला. गणपतीपुळे इकडे एक आहे आणि इथे एक आहे. घर नीट बांधलेले. अच्छा, समोर फायनली आम्ही आता रिक्षात बसलोय. आता कुठे जाणार फिरून आपण? गणपतीपुळेसाठी निघालोय. रिक्षामध्ये आम्ही तिघे आहेत. पाठी एक रिक्षा आहे तिच्यामध्ये तिघे आहेत. तर अशा 2 रिक्षा घेतल्या. फायनली आम्ही जात होतो बसने, रिक्षाने उतरलो होतो पण बसचं झालंय कॅन्सलेशन. आणि आता प्लॅन झालाय परत एकदा रिक्षाने जायचं. आणि इकडे आम्ही रिक्षा आता केलंय, तर डायरेक्ट आता इथून गणपतीपुळे मंदिराकडे रिक्षाने चाललो. तर फायनली आता बसचा प्लॅन झाला कॅन्सल आणि आम्ही परत रिक्षा बोलवली आहे. आणि आता आम्ही एक रिक्षा पुढे गेले आणि ही दुसरी रिक्षा आहे तिच्यामध्ये आम्ही तिघं बसलोय. आणि आता डायरेक्ट मंदिरामध्ये रिक्षाने चाललोय. किती वेळ लागेल इथून आपल्याला जायला? अर्धा तास लागेल. तर इथून आम्हाला आता अर्ध्या तासाचं रनिंग आहे. रिक्षा एक पुढे रिक्षा दिसते, रिक्षा एक रिक्षा. आता अर्ध्या तासाने आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये जाणार.
फायनली आलो आहे आम्ही आता मंदिराच्या एंट्रन्सला. संस्थान श्री देव गणपतीपुळे. आणि आत्ता मेन गेटने एंट्री करतोय. आता बहुतेक आरती चालू आहे, आवाज येतोय. आम्हाला थोडंसं झालं लेट. समुद्र किनारा पण आहे बघा बाजूला. झूम करून दाखवतो. आता आरती चालू आहे, आरती चालू आहे. इथे तर गेले आम्ही. आमची जगदीश आहे, चैतन आहे, विनोद वगैरे सगळे आले. आणि इथे उजव्या हाताला आहे श्री संस्थान गणपतीपुळे मोफत चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल वगैरे काढायचे आहेत. आता आम्ही पण काढून घेतो इथं. आता लाईन लागले. लाईन आहे दर्शनासाठी, आरतीसाठी होत होतं. मोरया इथून आम्ही एंट्री करतो. मोरया फायनली दर्शन घेऊन आलेलो आहे. आतमध्ये मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला अलाउड, म्हणजे व्हिडिओ बनवायला अलाउड नव्हतं. आणि त्याच्यानंतर इकडून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. मंदिरामध्ये आतमध्ये तर अलाउड नव्हतं. आणि इकडूनच हे बघा गणपती बाप्पा मोरया मंदिराचं बाहेरून दिसणारे हे दृश्य आहे. आणि बघाल ना इकडे बाजूला लगेच चालू होतं आहे ते समुद्र किनारा. तर हा मस्त असा समुद्र किनारा इकडे. आणि इकडे बघा पूर्ण मंदिरामध्ये मस्त शांतता, एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि मंदिराचं कळश बघा, पाठी छोटंसं डोंगर आहे आणि समोरच मंदिर आहे. तर इकडे सगळे भक्त वगैरे म्हणजे भरपूर अशा आज रविवार असल्यामुळे पण गर्दी आहे थोडीशी बऱ्यापैकी. तर आमचं पण दर्शन झालं, जास्त लाईन वगैरे काय नव्हती. थोडं पाय वगैरे पडलो. तर इथं मी केला होता एक छोटासा अभिषेक, म्हणजे इथे मंगळवारी अभिषेक केला जातो. तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि म्हणजे पिनकोड नंबर द्यायचा. मग मंगळवारी अभिषेक झाल्यानंतर तुमच्या नावाने तुमच्या दिलेल्या पत्त्यावरती प्रसाद पाठवला जातो मंदिर कमिटीकडून. तर त्याची स्टार्टिंग होती 75 रुपयापासून, वेगवेगळे होते जे तुम्ही आधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये माझ्या, मी आता दाखवलं. त्याच्यामध्ये ते रेट होते. म्हणजे मी 75चा एक केला अभिषेक. त्यांनी इथं गंध दिला आहे बाप्पाचा आणि प्रसाद दिले आणि ही पावती दिली आहे. आणि मंगळवारी जेव्हा अभिषेक होईल तेव्हा घरी मंदिराच्या म्हणजे कमिटीतर्फे तुम्हाला प्रसाद तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवर दिला जातो. मंदिराचा घुमट आहे ना अतिशय देखणं आहे. आणि पाठीमागे जो डोंगर दिसतोय त्याच्याने तर आणखीनच उठून दिसतोय. हा आहे डाव्या बाजूचा मंदिराचं घुमटचं दृश्य. आम्ही आत्ता बरेचसे फोटो वगैरे क्लिक केले. त्याच्यानंतर इथे जात होतो आम्ही प्रसादीसाठी, म्हणजे महाप्रसाद असतो
त्यासाठी चाललो होतो, तर तिकडून जरासं भारी वाटलं मला हे चित्र, म्हणून मी पुन्हा एकदा हा तुम्हाला दाखवण्यासाठी खास बघा कसं वाटतंय. आणि इकडे जी लाईन चालली आहे ती आता चालली आहे महाप्रसादासाठी. आत्ता आलो आहे आम्ही, दर्शन वगैरे घेतल्यानंतर इथे आलो आहे प्रसादीसाठी. म्हणजे मंदिर संस्थानाकडून प्रसाद असतो आणि त्याचा टायमिंग असतो 12:30 ते 2. इकडे आतमध्ये पण बरीच लाईन आहे. तर इकडे बघा आम्हाला दिले खिचडी भात, बुंदी आणि लोणचं वगैरे. लोणचं आहे तर इथे सगळ्यांनी आम्ही प्रसाद घेतला आहे. मंदिर गणपती बाप्पाचा प्रसाद आहे. इकडे सगळे जगदीश, शांताराम आहे, विनोद आहे आणि इकडे आमचं सर आहे, प्रवीण सर. तर भरपूर गर्दी आहे, बराच वेळ झाला. आम्ही लाईन लावल्यापासून प्रसाद चालू असतो आणि 2 वाजेपर्यंत चालू आहे. तर या मग प्रसाद खायला. इथे आलो आहे प्रसाद घ्यायला आणि इथे बाप्पाचा प्रसाद तर घरी न्यायलाच लागेल सगळ्यांना. आणि इथे प्रसाद कितीला माहिती आहे, लाडू प्रसाद आहे 25 रुपये पाकिट आहे. आणि आता आमच्याबरोबर आलेली टीम आहे, प्रत्येकाच्या घरी प्रसाद पाकिट घ्यायचे. विनोदने 4 घेतले डायरेक्ट. जगदीशची पण मोठी अमाऊंट आहे, कारण बरेच जण जातो ना प्रसाद आणायला सांगते. तर मी पण 4 घेतोय. 100 रुपये काढले. 6 पॅकेट घेणारा माणूस. गणपती बाप्पाचा प्रसाद घेतलेला आहे आणि आता चालू आहे आम्ही समुद्र किनाऱ्यावरती. म्हणजे थोडासा फेरफटका मारणार आहोत आणि मग निघून पुढचा प्रवासाला आम्ही इथून मार्गस्थ होणार आहोत, म्हणजेच निघणार आहोत. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालंय, महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही आलोय चप्पल घ्यायला आहे. बघा इथे चप्पल ठेवलं होतं, ह्या चप्पल घेतल्यात आणि इकडे पाठी बघाल तर समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत, थोडीशी मजा करणार आहोत. आणि आता आमच्याबरोबर सगळी टीम आहे आमची. आता सगळेजण समुद्रावरती जायला उत्सुक आहेत, तर आता डायरेक्ट जाऊया समुद्रावरती. आत्ता मस्तपैकी आलोय बीचवरती आणि त्या माणूस बघा फुल तयार झालेला आहे. जगदीश पण रेडी झालाय आणि इकडं आम्ही माणसं बसलेली आहेत. कपडे जपायला हे भिजत नाहीत, आम्ही पण भिजणार नाहीत. तर मस्तपैकी रेडी झालो आहे, म्हणजे चेंज केलं, हाफ पॅन्ट वगैरे घातली. आणि आता इथे आम्ही ऑर्डर केली आहे, म्हणजे आम्हाला जरा थंड कूल काय ताण लागले म्हणून कोकम सरबत ऑर्डर केलेली आहे. आता तर या लोकांनी पाहिले. आता आम्ही जरा चेंजिंगला गेलो होतो म्हणून आता आम्ही कोकम सरबत पितो. बाजूला बघा भारी सीन वाटतं इकडे एकदम. आता आम्ही जाणार आहोत समुद्रावरती, म्हणजे किनाऱ्यावरती आलोय ना, आता जरा भिजणार आहोत, मस्त मजा करतो. जरा सरबत पिऊन घेऊया. आता चाललोय समुद्र किनारा. जगदीश आहे आणि पाठून विनोद आहे, फुल तयारीत आलेत भिजायच्या. बघूया भिजतात की नाही. इकडे सगळ्या राईड आहेत. चेतनचं चालू आहे व्हिडिओ शूट तिकडे आणि इकडं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत, ज्या राईड वगैरे पण आहेत. आता जरा स्वच्छ पाणी आहे. तर आता आली मोठी लाट आणि नका केवढा आहे बाबू, ही लाट लय मोठी आली होती. आम्ही दोघंच मजा करतो. विनोद आहे इकडे आणि हे बघा
तर समुद्रावरती भरपूर मजा केल्या. जरी आम्ही जास्त मजा घेतो नदीवरती पोहण्याची, समुद्रावरची जी मजा आहे ना आज वेगळीच होती. आणि नाका तोंडात पाणी जाते पण मजा येते. इकडे बघा ही एक राईड चालली आहे. आता आम्ही समुद्रावरून निघालो परत. आमच्या पाठी चेतन आहे. चेतन हा कसा वाटला? मस्त वाटलं, एकदम एन्जॉय केला. मजा आली, जरा फुल फिरलो. जगदीश पण आहे, जगदीशने पण चेंजिंग केलं नाही. मस्त एकदम फुल मजा आहे ना, फुल एन्जॉय, फुल धमाल. आणि आणखीन 3 शांताराम आणि भाई आपला इथं पण आहे. तर सगळे बघा पाठी एक एक चाललोय, फुल मजा. शांतारामने पण समुद्रावरती आम्ही 3 भिजलो. तर विनोदने पण आहे आणि इकडं प्रवीण आहे. तर आम्ही फुल मजा केली, मजा घेतली. आणि आता परत चाललोय मंदिराच्या इकडूनच रस्ता आहे. हा तर आता कुठं झालं? मालगुडला झालोय. आणि आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणार. आणि चेतन आला बघा इथे. चेतन काय घेतं? एक द्या ना. चेतनची चालू आहे शॉपिंग. सगळे स्टॉल आहेत. आणि इथे बघा काजू कसे आहेत? किती आहेत ग्राम? काजू तिथे सोडलेले आहेत आणि त्या सालीसकट पण आहेत, मोदक पण आहेत. इथे प्रसाद आहे. आणि इकडे अर्धी मंडळी गेले पुढे. कुठं घेत आहेत? जगदीश काय घेतोय? आणि इथे आलेत प्रसाद घ्यायला. किती झाले? 40. काजू कसे आहेत दादा? चालवले काजू 180-200 ग्राम. हे घे. प्रसाद घेतो. ते प्रसाद घ्यायला आले आणि इथं वेगवेगळ्या प्रसाद आहेत. आणि इथं मोदक वगैरे आहेत आणि खायला घेतोय घरच्यांसाठी. तुम्हाला दाखवतो इथे मस्तपैकी लाडू आहेत. लाडू नंतर बघा हे मोदक आहेत. इथे खोबरावडी वगैरे आहे. आणि खायला पण आहे. इकडे कोकम आहे, कोकम सरबत आहे, जेली वगैरे सगळं आहे. आणि इथे प्रवीणने काय घेतलं? प्रवीण काय घेतलं? लागे घेतलं बांधून. बघा कसे आहेत. आता मी पण थोडंसं काहीतरी खायला घेतोय. कोकम गोड कोकम आहे ते? गोड कोकम आहेत की साधे? आंबट आहे, गोड आहे. हे गोड आहे. 20 रुपये. आणि इकडे त्याकडे मोठं काहीतरी बघू कोणतं आहे. हे किती वाला आहे? 50 रुपये. हे पण गोड आहे की? हां, गोडच आहे. हे गोड कोकम पण आहे. हा कोणता वाला खोबऱ्याचे आहे. कोणतं घेऊ आपल्याला इथे घरी प्रसाद वाटायला? मी इथे गोड कोकम घेतलं. बकेट आहे काय आता काढायला जरा? एवढं द्या. एक गोड कोकम घेतोय. घ्या काय पाहिजे ते. इकडे हे कितीला मँगोचं? 80. हे गोड आहे की आंबट आहे? हे गोड आहे. हे कितीला? हे मँगो वडी घेतोय. घरच्यांसाठी खायला काय घ्यायचं आहे? 120, 140, 160 झालं. काजू तर आमच्याकडे भरपूर आहे, काजूचा प्रश्न. हे मोदक कसे आहेत? मावा आहे की साधे? हां, हवेच आहे. कितीला आहे? 80 रुपये. 4 वस्तू घेतले तिथे. किती झाले? तर इकडे बघा बऱ्याचशा आहेत ना. आता शाळेच्या पिकनिक्स वगैरे सहली येतात. तर अशी सगळी मुलं वगैरे येतात शाळेतल्या, मराठी शाळेतल्या बऱ्याच अशा ट्रिप्स येतात. आम्ही पण आलो होतो. तर आता सगळं सीझन चालू असतं. आणि आत्ता आम्ही आलो परत एकदा
मुख्य प्रवेशद्वाराजवळ. तर आता बराच वेळ समुद्रावरती घालवल्यानंतर आता आम्हाला लागले भूक. पहिला चावा बघा विनोद. जगदीशने पण सुरुवात केली, चेतन इकडे. तर आता वडापाव मागवलेत. घरी जाऊन आणखीन बेत आहे आमचा, पण आता जरासा नाश्ता करतोय आणि या इकडे वडापाव खाऊया. रत्नागिरीचा स्पेशल वडापाव, गणपतीपुळेचा. बसमध्ये बसलो आहे आता आणि आता बस जे पकडले ते जाऊन रत्नागिरी बस आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत जाका देवीला. आमची बरीचशी कामं झालेत आता आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत मार्केटमधून थोडीफार शॉपिंग करणार आहोत आणि आता पुढचं प्लॅनिंग रात्रीचं पार्टीचं असेल. आणि इकडे पुढे बघा 2 माणसं बसले. आता बघूया आपण पुढचा प्रवास बसचा. फायनली आता सगळी कामं झाल्यात आटपून आणि आता बघा इकडे सगळे सामान दिसते. फुल गावचा फील आला इकडे, प्रसादी वगैरे. आणि रात्रीची तयारी काय चालू आहे ती दाखवतं. इकडे बघा विनोदच्या हातात आणि चेतनच्या हातात इथे चालू आहे तयारी रात्रीची. चिकन पोपटी मोंगा आणि इकडं बघा विनोदने काय घेतलं, मटका चिकन. शेंगा कोणाकडे आहेत? इकडे चेतन आहे चिकन घेऊन. प्रवीण फुल रिक्षा बोलवली आहे. आणि पार्टी जर बघाल तिकडे शांताराम आहे, तो बघा आणि इकडे शेंगा. मस्तपैकी आता तयारी चालली आहे पोपटीची. आणि इकडे बघा इकडे चिकन घेतलंय, 1.5 किलो चिकन आहे. आज संध्याकाळचा बेत आहे पोपटीचा. आणि इकडे बघा जगदीश आहे मस्तपैकी चिकन धुवून घेते. इकडे आता सगळी मदत करायला विनोद आहे. आणि पोपटी तळ्याची पोपटी आहे, प्रॉपर रायगडचा माणूस आलाय पोपटी बनवायला. ऑथेंटिक रायगडची पोपटी. तर रायगडची काय म्हणतोय, कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोपटी म्हटल्यानंतर रायगडलाच फेमस पोपटी रायगडचीच आहे. नंतर सगळीकडे पसरत गेले की इकडे सगळीकडे बनवायला लागले लोकांना जसं जसं माहिती पडलं तसं. आमचा पण आज माणूस रायगडच्या पोपटीचा आम्ही अनुभव घेण्याचा योग आलाय. आणि इथं आमचे चेतन सोनवले आलेत. खूप दिवसाची इच्छा होती का चेतन, काय पोपटी व्हिडिओ तर आम्ही लय बघितले होते. आता माहिती मला बघायची आज माझी इच्छा पूर्ण होते. तर तो अनुभव होते की कसं प्रिपरेशन कसं होतं, बनवतात स्टेप बाय स्टेप, ते पण आहे. इकडे विनोद पण आहे, विनोद फुल मेहनत घेते. आमचा पाहुणचार प्रवीणपेक्षा जास्त विनोदच करायला लागते. इकडे बघा चिकन आहे आणि इकडे त्या शेंगा घेतल्यात आम्ही 2 किलो. मस्तपैकी शेंगा बघा, बघा गावठी शेंगा आहे त्या. आणि इकडे ज्याच्यामध्ये पोपटी लावणार आहोत, बनवणार आहोत, तो मटका इकडे आहे. मटक्याने आम्हाला जाम जमवलं, अख्खा रत्नागिरी फिरवला. म्हणजे बराच वेळ शोधत होता अख्खा नाही, तर तिकडून शोधून आणला आणि प्रॉपर भेटला. आणि इकडे मालक आलेले आहेत आपल्या इथे, काय माहिती. आणि चिकन जो मॅरिनेशनसाठी आपण रेडी करतो ना, त्याला थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं, जेणेकरून त्या पीसला म्हणजे मीठ लागेल आणि चव येईल. एक चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि आता कलर आलाय ना, भारी कलर आलाय, 1 नंबर मॅरिनेशन तयार झालं रेडीमेड. मडका धुतला नाही ना? मडका धुतला नाही. मडका धुवायचा. इकडे शेंगा तर ऑलरेडी रेडी आहेत. आणि इकडे मडका आहे. शांताराम बसला. इकडे कलर 1 नंबर आलाय चिकनला, मस्त एकदम. लाल मिरची पावडरचा काय नाही, लगेच पीस घेऊन आलाय. ऑप्शन चेंज.
लगेच मडका प्रिपरेशनसाठी घेतला, म्हणजे मडका आता भरायला घेतलाय. इकडे जगदीश आहे. आता पहिला काय घेतलाय, भांबरूटचा पाला घेतलाय, जो फ्लेवर पोपटीमध्ये उतरतोय बघा. शेंगा दे. जो टाकलाय शेंगा करा. आणि इकडं शेंगा आहेत. थोडं लांब ठेवू. शेंगा स्टेप बाय स्टेप टाक. अर्धा टाकू. एक थर लावून घेतोय शेंगांचा. तो चिकन आहे बघा, इकडे चिकन आहे. तर स्टेप बाय स्टेप एक एक थर लावून लाकोडे सर्व टाकू का अर्धा टाकू. हे बघा एक थर लावून घेते. आणि नंतर भांबरू ठेवली नाही आहे. नेली विनोद फुल मडका भरून ठेवला नाही. बघा इकडे पॅकिंग केलंय, केळी पॅक केलंय. शेंगा थोड्याशा कमी पडल्यात, पण मडका 5 किलोचा फुल भरलेला आहे. काय बोलशील? आणि हे बघा पॅकिंग तर केलं आहे. आता जो काम आहे तो शेणी घेऊन यायचं आहे. आता शेणी शोधायला जातो. आणि आत्ता तयारी चालली ती मडका सेटअप करतायत, म्हणजे आगीसाठी गवत वगैरे लावतो तरी घ्यायचं. आणि आता इकडे लाईटवाला आज आहे व्हिडिओमध्ये शांताराम. आणि इथं आता व्यवस्थित विनोद लावतोय, येतो त्याला आग घेऊन पेटवतोय शेकोटीमध्ये. काय पेटलं. फायनल आमची पोपटीला आग लावून झालेली आहे. तर इकडून त्याला प्रॉपर आग जवळजवळ अर्धा तास आम्ही ठेवणार आहोत त्याला मस्तपैकी, जेणेकरून आतला सगळं मटेरियल आहे ते व्यवस्थित पेटून घेईल. आणि इकडे बघा ना बस झालं. मस्तपैकी आग पण भारी झाली, एक नंबर. चारही बाजूने आग पेटले. आणि आत्ता आमची माणसं जरा घामाघूम झालेत, पाय थरथरायला लागलेत त्यांचे. संध्याकाळची वेळ आहे, गरगरतीत. आता जोपर्यंत हे होतं ना तोपर्यंत आम्ही आता वेळ जास्त झाला आहे बऱ्यापैकी. आग पण मस्त चारही बाजून झाली आहे. तर आता एक 15-20 मिनटात आम्ही मटका ही आग विझली की मटका काढून घेऊ आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवू की आजची पोपटी कशी झाली आहे ती. तर फायनली आहे ना 20-25 मिनटं, जास्त 25 नाही, किती 40 मिनटं झाली. 40 मिनटाने आम्ही आता आग विझली आहे पूर्ण. नेकाऱ्यात अजून पण बऱ्यापैकी अशी, म्हणजे शेकोटी नाही, फक्त नेकारे आहेत, ते बाजूला करतोय. आणि इथून आत्ता आम्ही मडका घेतो बाजूला. आणि हे बघा आता मडका काढून घेतो व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवतो कशी पोपटी झाली आहे ती. आग तर भरपूर झाली होती, प्रॉपर झाली पाहिजे. पोपटी झालेली आहे तयार, आम्ही मुंगा बोलतो. आणि हे बघा एक नंबर झाले, मस्त. शेंगा पण बऱ्यापैकी एकदम भारी झाले. हे बघा इकडं पीस पण मस्त शिजले, शेंगा पण मस्त शिजल्यात, एक नंबर. हे बघा फायनली पोपटी मस्तपैकी रेडी आहे. इकडं मस्तपैकी शेंगा झाल्यात काढून, इकडे चिकन पीस वेगळे काढले आणि चिकन पीस दाखवते खाऊन. हे बघा मस्तपैकी चिकन पण शिजलं आहे आणि एक नंबर झाला. आणि इकडं जगदीश आहे प्रॉपर ओके, काय एकदम ओके. तर या मग पोपटी खायला. तर असा आजचा दिवसाचा पूर्ण व्हिडिओ होता. आणि तर उद्या आम्ही संध्याकाळी निघणार आहोत परत एकदा मुंबईच्या दिशेने. तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही नेलं गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतलं सकाळी.
मस्तपैकी बीचवर गेलो, तिथे फिरलो वगैरे, बसने परत घरी आलो. संध्याकाळी पोपटीचा प्लॅन होता आणि पोपटी मस्तपैकी पोपटी पण सक्सेसफुल झाली. आणि आता हा व्हिडिओ इथं शेवट करण्याची वेळ आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.